सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू ही मंगेशला सांगते की आता राघव आणि माझ्यामध्ये फक्त डॉक्टर आणि एका पेशंटचं नाते राहिलं, बाकीचं आमच्यामध्ये आता काहीच राहिलेलं नाही आहे. मंगेश म्हणतो की सिंधू, हे तू मला सांगतेस का? मंगेश म्हणतो की घे बरं सावीची शपथ, तुला राघवबद्दल काहीच वाटत नाही. स्वतःला का खोटं बोलते सिंधू? मंगेश म्हणतो की सकाळी राघववर ऑपरेशन करताना तुझे हात किती थरथरत होते हे मी चांगलंच बघितलं. तेव्हा मंगेश म्हणतो की हे प्रेम नाही तर काय आहे सिंधू? तर सिंधू म्हणते की आता मला ह्या विषयावर बोलायचंच नाही. तर मंगेश म्हणतो की मग कधी बोलणार आहेस तू? मंगेश म्हणतो की सिंधू, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तू तुझा हा हट्ट सोड आणि सांग त्यांना की तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते. मंगेश म्हणतो की सिंधू, फक्त तू एकदा बोलून बघ. त्यानंतर आता इकडे राघवला गोळी लागल्याच्या ठिकाणी खूप त्रास होऊ लागतो. त्यानंतर राघव हा उठून बसतो. तर गुलाबरावने आपल्याला कशी गोळी मारली आणि मग सिंधूने आपल्याला कसे धरून सावरले हे सर्व आता राघवच्या डोळ्यासमोर येते. तेवढ्यात राघवचे लक्ष समोर असलेल्या सिंधू आणि सावीच्या फोटोकडे जाते. तर आता इकडे मधूसुद्धा रत्नपारख्यांच्या घरी राघवचा फोटो बघून राघवच्या आठवणीत हरवून गेलेली असते. आपण राघवसोबत लग्नाचे फेरे पूर्ण करत असताना वेणूला कसा तो व्हिडिओ दिसला आणि मग वेणूला चक्कर येऊन आपले कसे लग्न अर्धवट राहिले हे आता राणीच्या डोळ्यासमोर येते. तर सिंधू आणि सावीला वाचवण्यासाठी जाते वेळेस राघवने मधूला प्रॉमिस दिलेले असते की मी पुन्हा येईल आणि माझे प्रॉमिस कधीच मोडणार नाही. तर इकडे रेश्माने सांगितलेले असते की राघव भाऊजी लग्न अर्धवट सोडून गेले, तेव्हा हा अपशकुन नाही आहे का? रेश्मा म्हणते की मागच्या वेळी राघव हे कुठल्या तरी गावाला गेले होते, त्यावेळेस काय झालं होतं आठवतंय ना? ते सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि मधू राघवच्या फोटोकडे बघते. इकडे मंगेश हा सिंधूला समजावत असतो आणि म्हणतो की सावीला तिचा बाबा मिळण्याचा हक्क आहे आणि तू तिच्यामध्ये येऊ नकोस. सिंधू म्हणते की मंगेश, मी तिच्यामध्ये येतच नाहीये. सिंधू म्हणते की मुळात सावी ही त्यांची एकट्याची मुलगी नाहीये. मी सावीला लहानाचं मोठं केलंय, तेव्हा सावी बाबतीत काय निर्णय घ्यायचा तो माझा अधिकार आहे. मंगेश म्हणतो की सिंधू, असं करू नको, याने तुला आयुष्यभर पश्चाताप होईल. तर सिंधू म्हणते की मी सर्व विचार केलाय मंगेश. मंगेश म्हणतो की सिंधू, तुला राघवची गरज आहे आणि तुझे राघववर किती प्रेम आहे हे सुद्धा मला माहीत आहे. तेवढ्यात सावी तिथे येते आणि म्हणते की मंगेश अगदी बरोबर बोलतोय. तर सिंधू म्हणते काय बरोबर बोलतोय? तेव्हा सावी म्हणते की तू जर काही खाल्लं नाही ना आई, तुला त्रास होईल. तेव्हा लगेचच सिंधू सुटकेचा श्वास सोडते आणि सावीने काही ऐकलं नाही हे आता सिंधूला समजतं. त्यानंतर सावी ही सिंधूला जेवायला सांगते. तर सिंधू ही मंगेशला सुद्धा जेवायला घेते. इकडे आता राघव हा कॉटवरून उठू लागतो. तर आता इकडे मंगेश टेबलवर जेवायला बसलेला असतो. तर सिंधू प्रेमाने मंगेशला जेवायला वाढत असते. तेवढ्यात शर्ट घालून राघव हा दरवाजा उघडून बाहेर येतो आणि सिंधू मंगेशला जेवायला वाढत असल्याचे बघतो. तेवढ्यात सावीचे लक्ष राघवकडे जाऊन सावी म्हणते की पोलीस काका. तर सिंधू आणि मंगेश राघवकडे बघतात. पुढे सावी म्हणते की पोलीस काका, तुम्हाला बरं वाटतंय का? तर तेवढ्यात वेणूसुद्धा राघवसोबत जवळ येतो. तर राघव म्हणतो की हो. तेवढ्यात सिंधू विचार करते की यांच्यासोबत आता बोलू का नको? तर अडखळत सिंधू म्हणते की आता बरं वाटतंय का? तर राघव हा सिंधूकडे बघतो. त्यानंतर सिंधूकडे बघत राघव हा पुढे येतो आणि विनूच्या बॅग आपल्या हातात घेतो. राघव म्हणतो की विनू चल. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो आणि सिंधू विचार करते की कसे आहेत हे? मला वाटलं होतं इतक्या वर्षांनी मला बघितल्यानंतर हे माझी चौकशी तरी करतील. निदान त्यांनी माझी साधी चौकशीसुद्धा केली नाही आणि लगेच निघाली. तेव्हा राघवचा इगो सगळ्यात मोठा आहे. मला त्यांच्या आयुष्यात आता काहीच किंमत नसल्याची सिंधू विचार करते. तर विनू राघवला म्हणतो की बाबा, डॉक्टर काकूंनी तुमचा जीव वाचवला, तुम्हाला त्यांनी इथपर्यंत आणलं, तेव्हा एकदा तुम्ही त्यांच्यासोबत बोला. तर राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की जो काही ट्रीटमेंटचा खर्च झाला असेल त्याचे बिल पाठवून द्या, मी पैसे देईल. तर सिंधू विचार करते की हे आत्ताच मरणाच्या दारातून बाहेर आले तरीसुद्धा यांचा इगो अजूनच कमी होत नाहीये. तर सिंधू म्हणते की काही गरज नाहीये त्याची. सिंधू म्हणते की मी माझ्या आप्पांचे स्वप्न आणि लोकांना मदत करण्यासाठी डॉक्टर झाले, मला पैशांची गरज नाही, तेव्हा तुम्ही हा पैशाचा मास तुमच्याजवळच ठेवा. तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून राघवला मोठा धक्का बसतो. सिंधू म्हणते की मला तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाहीये, पण डॉक्टर म्हणून तुम्हाला आरामाची गरज आहे. सिंधू म्हणते की रस्त्यात जर तुम्हाला काही झालं तर तुमच्याबरोबर एक छोटा मुलगा आहे, तेव्हा स्वतःची नाही तर एका छोट्या मुलाची तरी काळजी करा. तेव्हा सावी आणि विनूसुद्धा राघवला समजावतो.
विनू म्हणतो की रात्र झाली आहे बाबा, आपल्याला मदतसुद्धा मिळणार नाही आणि या गावात दुसरा डॉक्टरसुद्धा नाही आहे. विनू म्हणतो की बाबा माझ्यासाठी थांबा प्लीज. तर राघव म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, चल. विनू म्हणतो की बाबा तुम्हाला थोडंसं तरी बरं वाटेपर्यंत आपण इथे थांबू ना. आणि विनू लगेच राघवला त्याची शपथ घालतो. राघव म्हणतो ठीक आहे, पण फक्त मला बरे वाटेपर्यंत आपण इथे थांबायचं आणि लगेच निघायचं. तर विनू म्हणतो ठीक आहे. त्यानंतर सावी आणि विनू लगेचच खुश होऊन राघवला मिठी मारतात. तेव्हा सिंधू त्यांच्याकडे बघते. इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी रत्नाकर हा योगेशला फोन लावतो. तर फोनवर बोलणे झाल्यानंतर काकू म्हणते काय रे रत्नाकर, कुणासोबत बोलत होता. रत्नाकर म्हणतो की अगं राखीची ट्रीटमेंटसाठी आता योगेश तिला अमेरिकेला घेऊन जातोय आणि आता अन्वीचं सेमिस्टरसुद्धा संपलंय. तर आता त्यामुळे अन्वी ही आपल्याकडेच राहायला येईल. तेव्हा काकूला खूप आनंद झालेला असतो. काकू म्हणते की त्या निमित्ताने तरी आपली अन्वी ही आपल्यासोबत राहील. तर रेश्मा म्हणते की झाली माणसं वाढायला सुरुवात. तर राजेश्री म्हणते की रेश्मा हे अन्वीचं घर आहे आणि ती इथे येऊन कधीही राहू शकते, कळलं का तुला. तर रेश्माचा मोठा पोपट होतो. तर काकू म्हणते की रेश्मा मला तोंड वाकडं केलेलं अजिबात चालणार नाही बरं का, लक्षात ठेव. तर रेश्मा मान हलवते. तेवढ्यात अन्वी ही रत्नबारक्यांच्या दरवाज्यात येऊन धडकलेली असते आणि म्युझिक लावत मोठ्या आनंदाने अन्वी ही मॉडर्न वेशात तिथे असते. तेव्हा अन्वीला बघून सगळेजण अवाक होतात. तर रेश्मा म्हणते ही अन्वी आहे का. ऋतुराज म्हणतो की अगं तुला आठवत नाही का. तर रेश्मा म्हणते की अय्या किती मोठी झाली ही. सर्वजण अन्वीकडे बघून खुश होतात. तेवढ्यात अन्वी ही पुढे येते. तर राणी म्हणते की अगं अन्वी मला ओळखलं नाहीस का, मी राघव मामाची बायको मधू आहे. तर हसतच अन्वी म्हणते की राघव मामाची बायको, तर सिंधू आहे ती कुठे. तेव्हा राणी आणि काकूला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात काकू ही अन्वीला धरून तिच्याकडे वळवते आणि म्हणते की अन्वी तू किती वर्षांनी या घरी आलीस. तर थँक्यू असे म्हणत अन्वी ही मोठमोठ्याने हसू लागते. तेव्हा अन्वीचे ते विचित्र वागणे बघून सगळेजण अन्वीकडे बघू लागतात. अन्वी म्हणते की मला तुम्हाला एक सांगायचं आहे, मला या घरात यायची अजिबातच इच्छा नव्हती, पण माझ्या आईबाबामुळे मला इथे यावं लागलं, दुसरं माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं. तेव्हा अन्वीचे ते बोलणे ऐकून काकू आणि सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा माझ्याकडून तुम्ही कुठलीही अपेक्षा ठेवू नका, हे आता क्लिअर आहे असे अन्वी सर्वांना सांगते. आणि राणीला म्हणते की मामी मला माझी रूम दाखवतेस का. तेव्हा राणीसुद्धा अवाक होते. इकडे आता सावी आणि विनू हे राघवकडे येतात. तर सावी म्हणते की पोलीस काका आपण खेळूयात ना. तर राघव म्हणतो ठीक आहे. तर राघव म्हणतो की मला उठता येत नाही, बसल्या बसल्या काय खेळायचं. तर सावी म्हणते की आपण साप शिडी खेळूयात. तर राघव म्हणतो चालेल. तेवढ्यात सिंधू ही सावी आणि विनूला नाश्ता करण्यासाठी बोलावते आणि म्हणते की चला चला मस्त थालीपीठ बनवलंय. विनू आणि सावी नाश्ता करू लागतात. त्यानंतर सिंधू राघवला म्हणते की तुम्ही सुद्धा नाश्ता करून घ्या. तर राघव काहीही बोलत नसतो. तेवढ्यात एक पोलीस तिथे येतो आणि राघवने पोलिसांकडून त्याच्यासाठी खायला बाहेरून मागवलेले असते. तेव्हा सिंधू म्हणते की असं बाहेरून काय मागवलं आणि बाहेरून खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास झाला तर. तेव्हा राघव हा सिंधूकडे बघू लागतो. राघव म्हणतो की इतक्या वर्षापर्यंत दुःख आणि हा त्रास सहन केला, त्याच्यापुढे हा त्रास काहीच नसणार आहे. तर सिंधू म्हणते की दुसऱ्याला त्रास देणाऱ्यांनी स्वतःला सुद्धा त्रास करून घेण्याची ताकद ठेवावी. त्यानंतर आता सिंधू तिची हकीकत राघवला सांगू लागते. तेव्हा राघव म्हणतो की इतक्या वर्षांनी तू जिवंत होतीस तर मला कळवलं का नाहीस. तेव्हा सिंधू म्हणते की मला जर यायचं असतं तर मी ते घर सोडून गेलेच नसते. त्यानंतर राघव हा सिंधूला धरतो आणि म्हणतो की सावी कुणाची मुलगी आहे. तेव्हा सिंधू म्हणते की सावी माझी मुलगी आहे. तेव्हा राघव म्हणतो की मला माहीत होतं तू कधीच आई होऊ शकणार नाही. तर सिंधू म्हणते की जगात चमत्कार होतात तसा हा सुद्धा एक चमत्कार समजा. तर राघव रागाने सिंधूला म्हणतो की असा काहीही होत नसतं आणि असली कोणतीही फापड उत्तर मला देऊ नको सिंधू. तर राघव म्हणतो की तो माणूस कोण आहे. तेव्हा सिंधू म्हणते कोणता. तर राघव म्हणतो की तो माणूस जो सतत सावी आणि तुझी काळजी करत असतो तो. तेव्हा सिंधू ही राघवकडे बघते आणि सिंधूच्या डोळ्यात लगेचच राघवविषयीचे ते प्रेम समोर आलेले असते. तेव्हा आता रागाने सिंधूला सर्व काही गैरसमज विचारलेले असतात आणि तेही रागाच्या प्रेमाने. तेव्हा सिंधूला राघववरचे ते रागातले प्रेम बघून राघव आपल्यावर अजूनही प्रेम
करत असल्याचे भयानक सत्य समोर येते. तर आता सिंधू ही राघवला सर्व सत्य सांगून सर्व गैरसमज कसा दूर करते आणि सावी ही दुसरी तिसरी कुणाची नसून आपलीच मुलगी असल्याचे सत्य राघव समोर आता सिंधू आणणार आहे. तर आता ते सत्य समजताच राघव हा सावी आणि सिंधूचा कसा स्वीकार करतो आणि राणीला फाट्यावर मारून राघव आणि राणीचे अर्धवट राहिलेले लग्न हे तसेच मोडून राघव हा सिंधूला कसे घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.